नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कोल्हापुरी झणझणीत लाल तिखट चटणी वर्षभर टिकण्यासाठी काय करायचं, कांदा भाजण्यासाठी कोणती ट्रिक वापरायची हे दाखवणार आहे. होममेड बाईज मेगाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज लाल तिखटसाठी मिरच्या घेतलेल्या आहेत, संकेश्वरी, बेडगी आणि लवंगी मिरच्या घेतलेल्या आहेत. संध्याकाळनंच आल्याचं साल काढून घेतलं होतं. खोबरं मी फोडून घेतलं होतं. नंतर मग सकाळनं आईने सगळा मसाला निवडून घेतला आणि मग चूल पेटून आम्ही मसाला भाजायला घेतला. जिरा आम्ही काय ह्या चटणीसाठी भाजत नाही, तसंच जिरं टाकलं. नंतर ना तीळ भाजून घेतलं, मोहरी भाजून घेतली आणि तीळ हे सगळं तीन पावशर आहेत. मोहरी हे पावशर आहे आणि हा सगळा खडा मसाला आहे तो 4 तोळा आहे. पहिल्यांदा दालचिनी भाजून घेतली. दालचिनी चांगली भाजली की हिंग घातलं. हिंग फुगवून द्यायचं चांगलं. नंतर ना मग हिंग काढून घेतलं आणि नंतर ना मग चक्रफूल घातलं. चक्रफूल चांगलं भाजलं की काढून घेतलं. नंतर मग तेल घालून जायपत्री भाजून घेतली. हा मसाला चांगला खमंग भाजायचा म्हणजे चटणी 1 वर्ष टिकत्या. नंतर ना आणखी तेल घातलं, त्यामध्ये श्रीफळ घातलं. श्रीफळ घातल्यानंतर त्याच्यावर थोडं धनं घातलं आणि चांगलं परतून घेतलं, म्हणजे धनं पण त्या संग भाजते आणि चांगलं भाजून घ्यायचं. नंतर मग ते काढलं, आणखी तेल घातलं, त्यामध्ये आणखी राहिलेलं थोडं धनं घातलं, ते परतून घेतलं. नंतर ना मग मिरे घातली, मिरे घालून नंतर मग आणखी धनं घालून चांगलं परतून घेतलं. धनं थोडं थोडं घालून मसाला भाजत घ्यायचा, म्हणजे मसालाही करपत नाही. नंतर आणखी तीळ घातलं, त्यामध्ये मसाला वेलदोडा घातला, लवंग घातली. नंतर मग त्यात आपला हिरवा वेलदोडा घातला, चांगलं परतून घेतलं ते आणि काढून घेतलेलं आहे. बघा तुम्ही मसाला कसा फुगलेला आहे. चांगलं मसाला फुगला की काढून घ्यायचं. नंतर त्यामध्ये तमालपत्र घातलं आणि नंतर आणि परतून घेतलं आणि राहिलेलं सगळं मग ते नाही धनं घातलं आणि परतून घेतलं चांगलं. नंतर ते काढून घेतलं, आणखी तेल घातलं. नंतर मग हे हळकुंड घातली. हळकुंड ही आमची घरचीच आहेत. हळकुंड चांगली फुगली की काढून घेतलं आणि खोबरं घातलं. खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आणि साईडला खोबरं काढून घ्यायचं आणि कांदा चिरताना असा खिसून घ्यायचा, उभा धरायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि असा खिसून घ्यायचा, म्हणजे लगेच भाजला जातो. हा कांदा 2.5 किलो आहे आमचा. 10 मिनिटातच हा कांदा चांगला भाजला होता. कांदा भाजायला चटणीला खूप वेळ लागतोय, त्यामुळे ही ट्रिक वापरा, खरंच लगेच कांदा भाजतोय. आणि साईडच्या पसाऱ्याकडे दुर्लक्ष करा. आणि नंतर मग कांदा भाजण्यासाठी थोडं मीठ घातलं आणि कांदा चांगला भाजून घेतला. बघा कांदा कसला छान भाजलेला आहे. आणि एवढ्या चटणीसाठी आम्ही 2 किलो तेल घातलेलं आहे. तेल चांगलं असं कडकडून हे करायचं, गरम करायचं. आदल्या दिवशीच आम्ही निवडून ठेवला होता. लसूण हा 2.5 किलो होता. कोथिंबीरच्या 4 पेंड्या होत्या, ते मी बारीक कट केल्या. तेल काढून घेतलं किटलीमध्ये आणि मसाला सगळा असा पॅक केलेला आहे चटणी करण्यासाठी. आणि खोबरं ते बघा किती छान मसाला भाजलेला आहे. आणि नंतर मग चटणी करून आणली. बघा चटणी कसली भारी झालेली आहे आणि तेलकट बघा लाल असा नुसता धरलं तरी हात. ह्या चटणीची आमटी केली कट 1 नंबर येणार आहे. आणि चटणी भरताना अशी फोडून भरायची, गार झाली की चटणी भरायची चिन्नी मातीच्या बरणीत, म्हणजे वर्षभर टिकते. व्हिडिओ आवडला चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही 5 किलो मिरची चटणी